नमस्कार मित्रांनो, मी चाणक्य पाटील भ्रमंतीच्या एपिसोड 18 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अशा किल्ल्यावर जाणार आहोत जो जरा दुर्लक्षित किल्ला आहे. दुर्लक्षित या अर्थाने इतिहासकारांकडून दुर्लक्षित झालेला, त्याचबरोबर ट्रेकर्सकडूनही दुर्लक्षित झालेला. मित्रांनो, परंतु या किल्ल्याला एक इतिहास आहे आणि हाच इतिहास आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, एपिसोड सुरू करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या कमेंट्सद्वारे जरूर कळवा. धन्यवाद. पिसोळ किल्ला. बागलाणात सह्याद्रीच्या अनेक डोंगर रांगा आहेत. सेलबारी, डोलबारी, सातमाळ, तशीच अजून एक डोंगर रांग बागलाणात येते, गाळणा टेकड्यांची रांग. आणि ह्याच रांगेतला हा किल्ला, पिसोळ किल्ला. पिसोळ ह्या नावामुळे तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की असे नाव का पडले. हे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यापूर्वी ह्या किल्ल्याचे भौगोलिक स्थान जाणून घेऊया. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात जायखेडा या गावाजवळ असणाऱ्या वाडी पिसोळ, नांदिन, टिंगरी ह्या गावाजवळ असणारा हा किल्ला. बागलाणात साल्हेर, मुल्हेर, मांगीतुंगी जेवढे प्रसिद्ध किल्ले आहेत तेवढेच पिसोळ, डेरमाळ हे दुर्लक्षित किल्ले आहेत. समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंच असणाऱ्या ह्या किल्ल्याची चढाई मध्यम स्वरूपाची आहे. किल्ल्याची सफर करताना मुल्हेर ह्या किल्ल्याची आठवण होते. मुल्हेर किल्ल्याप्रमाणेच ह्या किल्ल्यावर भरपूर झाडी बघायला मिळतात. तेराव्या शतकापर्यंत बागलाण प्रांत गवळी, अहिर राजांकडे होता. त्यांच्यानंतर इसवी सन 1340 मध्ये नामदेव राजा राज्य करू लागला. 16व्या शतकात हा प्रांत 15 लाख वार्षिक महसूल देत असे. त्यामुळे ह्या प्रांतावर औरंगजेबाची नजर पडली. 1637ला औरंगजेब इथे आला आणि इथल्या राजांची सत्ता मुघलांच्या हाती घेतली. या काळात राठोड वंशीय बागुलराजे पिसोळसह इतर किल्ल्यांवर राहत असे. नामदेव हा बागुलवंशीय 32वा राजा होता. त्याने गवळी राजा महेश याचा पराभव करून साल्हेर, मुल्हेर, पिसोळ व इतर किल्ले जिंकले. तसेच त्यावेळी जंगछाया नावाचा राजा देखील होता. नामदेवाने त्याचाही पराभव केला. त्याची जैतापूर ही राजधानी होती. नामदेवाची स्मृती म्हणून त्याचे नाव गावाला दिले. पुढे नामदेव या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि नाव बदलले. नांदिन हे नाव पडले. हे गाव पिसोळ किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. पिसोळ किल्ल्यावर जेव्हा गवळी राजा राहत असे तेव्हा त्याला गुरे पाळण्याची आवड होती. प्राणी व प्रजारक्षणासाठी त्याने घरे, दरवाजा, पाण्याचे तळे व आवश्यक भिंती बांधल्या. म्हणूनच बैल पोळ्याला इथे विशेष उत्साह असतो. आजूबाजूच्या गावातील लोक इथे बैलांना चारा व इथल्या तळ्याचे पाणी पिण्यासाठी घेऊन येण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे.
मुघलांनंतर पेशवाईत हा किल्ला मराठ्यांना मिळाला. बहुधा भालकीच्या तहातच हा किल्ला मिळाला असावा. पेशवाई सत्तेत सर्व अधिकारी हे ब्राह्मण होते. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार हे तेंडुलकर नावाचे होते. किल्ल्यावर असणारे टाके, पडझड अवस्थेतले दरवाजे, बुरुज आणि समाधी बघितल्यानंतर आम्ही किल्ल्याच्या सर्वात उंच असणाऱ्या वास्तूत गेलो. तेव्हा आम्हाला त्या इमारतीच्या संपूर्ण भिंतीवर सर्व ठिकाणी नावं लिहिलेली दिसली. मित्रांनो, जरा जरा गोष्टींना अपमान वाटून घेणारे आपण ह्या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष करतो. किंबहुना आपल्यातलीच बरीचशी मंडळी यात पुढे असते. इतिहासाचा हा वारसा आपण आपल्या हाताने खराब करतो. ब्रिटिश, अमेरिकन्स त्यांच्या 100 वर्षापूर्वीच्या इतिहासाच्या साक्षी असलेल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी सांभाळून ठेवतात. किंबहुना आपल्याच इतिहासाच्या गोष्टीही त्यांच्याकडे आहेत. परंतु आपल्याकडे 1000 वर्ष जुने असतील अशाही काही गोष्टी आहेत, आणि जे आहे निदान त्याची तरी आपल्याला किंमत आहे का? असे नाव टाकून, किल्ल्यावर पार्टी करून, कचरा करून, किल्ला खराब करून आपणच आपला इतिहास आणि वैभवशाली सौंदर्य खराब तर नाही ना करत आहोत? याचा नक्की विचार करा. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.